नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचे स्वागत करते। तर आज मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग सविस्तर आणि डायरेक्ट कपड्यावरती दाखवणार आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे बघा आणि खुली बाजू पुढे सोडलेली आहे। आपला जो डावा हात आहे तिथे आपण पाठीची बाजू टाकत असतो आणि आपला जो उजवा हात आहे तिथे आपण पुढची बाजू टाकत असतो। नेहमी बंद बाजू आपल्याकडेच ठेवायची। आता इथे पाठीच्या लांबीचा आपण पॉइंट घेणार आहे। इथे बघा, आता आपली इथे पाठीची लांबी आहे 15 इंच। 15 इंचचा इथे पॉइंट घेतलेला आहे। सविस्तर त्याच पॉइंटवर शोल्डरचं माप टाकायचं आहे आपल्याला। शोल्डर आहे आपली 5.5 इंच। बगलची लाईन सरळ येण्यासाठी मी इथे एक पॉइंट घेतला शोल्डरचा। इथे बघा, बगल आहे आपली 5.5 इंच। चेस्टचा इथे चौथा भाग घ्यायचा आहे। चेस्ट आहे 32, 32चा चौथा भाग 8 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच। सर्व घडीसाठी तुम्ही सर्व चेस्ट साईजसाठी तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करायचे आहे। कोणतीही चेस्ट साईज असो तुम्ही कटिंग करू शकणार आहे। कंबरचा इथे चौथा भाग घ्यायचा आहे, प्लस टक्ससाठी 1 इंच घेतलेला आहे बघा आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच। कंबर आहे 26, 26चा चौथा भाग 6.5 प्लस टक्ससाठी 1 इंच आणि प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच, तर 9 इंच झालेला आहे। दोन्ही सरळ लाईन ओढून घेतलेल्या आहेत। इथे बघा, बगलला मागच्या शेप द्यायचा आहे 1.25 इंचाचा आणि व्यवस्थित असा राऊंड देऊन घ्यायचा। जशी पाठीच्या भागाला बगल 5.5 येत असते तशीच पुढच्या भागाला पण बगल 5.5 येत असते। चेस्टनुसार बगलचं माप कमी जास्त होत असतं। इथे बघा, गळाफिट मी इथे 2.25 इंचाचा घेतलेला आहे। तुम्हाला तर 2.5 इंचाचा घ्यायचा असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता। पावणे 3 इंच गळाफिट घेतला तरी पण शोल्डरमधून ब्लाऊज बिलकुल पडत नाही। लाईन सरळ येण्यासाठी मी इथे पॉइंट घेत आहे। मागे गळा आहे आपला 11.5 इंच। इथे मी मटका गळा तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे। खालच्या साईडून मी 3 इंचाचा घेतलेला आहे। इथे बघा, शोल्डरमध्ये अर्धा इंच कपडा जाणार आहे म्हणून मी एक्स्ट्रा वरती सोडलेला आहे बघा आणि तिथून खाली मी गळा ड्रॉ करून दाखवत आहे तुम्हाला। इथून इथं बघा, बाहेर मी अर्धा इंच घेतलेला आहे। तुम्हाला 1 इंच घ्यायचं असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता। इथे बघा 3.5 इंच आहे, त्याच्या मी अर्ध घेतलं आणि असं शेप देऊन घ्यायचा आहे बघा। आता बघा, मी अशा पद्धतीने मटका गळा आखत असते। इथे नॉडसाठी मी एक पॉइंट घेते 2.5 इंच। अर्धा इंच शोल्डरमध्ये जाऊन मी 2.5 इंचला नॉड लावत असते। तुम्हाला बाहेर अजून 1 इंचाने हवा असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने शेप द्यायचा।
आता बघा पाठीच्या भागाला बगल 5.5 इंच आहे, तशीच पुढच्या भागाला पण बगल 5.5 इंच येत असते. इथे मी शोल्डरचा एक पॉइंट घेते म्हणजे लाईन सरळ येते आपली. इथे बघा बगल आहे 5.5 इंच. चेस्टनुसार बगल येत असते. इथे बघा चेस्टचा चौथा भाग घेतला 8 इंच. चेस्ट आहे 32चा चौथा भाग 8 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. इथे बघा क्रॉस आपण पाव इंच नेहमी घेत असतो. हे सर्व चेस्ट साईजसाठी घ्यायचं आहे आणि अर्धा इंचाचा शेप देऊन घेतला आहे. इथे गळाफिट आहे आपला 2.25 इंच. पुढे पण मी 2.25 इंच गळाफिट घेत असते. तुम्हाला तर पुढचा गळा ब्रॉड नको असेल तर तुम्ही इथे 2.5 इंच 2.25 इंच पण घेऊ शकता. पुढचा गळा तर डीप हवा ब्रॉड हवा असेल तर आपण 2.25 इंच गळाफिट घेणं गरजेचं असतं. इथे बघा मी व्ही गळा आखून दाखवणार आहे तुम्हाला. मी अशा पद्धतीने व्ही गळा आखत असते. इथे बघा वरून 2.5 इंच सोडला आहे मी, सरळ लाईन मारली आणि बाहेरून थोडा अर्धा इंचाने शेप दिलेला आहे. आता बघा इथे मागची लांबी आहे आपली 15 इंच, तर पुढच्या लांबीमध्ये +1 इंच करायचं आहे. प्रिन्स कटसाठी ह्याच पद्धतीने माप टाकायचं आहे. मागील लांबी आहे 15 आणि +1 इंच केलं, इथे झाले 16 इंच. दोन्ही पॉइंट सरळ लाईननं जोडून घ्यायचे. इथे आपलं कंबरचं मेजरमेंट येणार आहे. कंबरचा इथे चौथा भाग आहे 6.5. 6.5 प्लस टक्ससाठी 1 इंच. जसं आपण पाठीच्या भागाला कंबर करत असतो तशीच पुढच्या भागाला टाकणं गरजेचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. इथलं माप बघा आता, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. इथे एपेक्स टू एपेक्स आहे आपलं 4 इंच आणि शोल्डर टू एपेक्स आहे 10.5 इंच. इथून इथं बघा अलीकडे मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि जिथे आपले शोल्डर टू एपेक्सचा पॉईंट आलेला आहे तिथे मी जोडलेले आहे. जिथे आपला बगलचा शेप संपलेला आहे तिथे आपण प्रिन्स कटचा शेप देणार आहे. खूप सोप्या पद्धतीने मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग दाखवत आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. थोडा व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे इथे बघा. आता इथे बघा आपण जिथे आपण अलीकडे घेतलेला आहे एपेक्स टू एपेक्सपासून अलीकडे घेतलेला आहे म्हणजे 3.5 इंचावर आलेला आहे तो. इथे बघा आपण पफसाठी 2.5 इंचाचं माप घेणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे चेस्टनुसार पफचं माप किती घ्यायला पाहिजे. इथे बघा शोल्डर टू एपेक्सचा पॉईंट आहे तिथे आपण पॉईंट जोडलेला आहे. प्रिन्स कट हा आपला खूप मस्त असा बसतो. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करा आणि आपली सोपी पद्धत आहे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायची. कुठेही पेपर कटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे. शेप बघा इथे आपण घेतलेला आहे. वरून बघा आपण इथे अर्धा इंचाचा आपण इथे व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे. आता जो आपण इथे पफसाठी 2.5 इंचाचं माप घेतलेलं आहे ते आपण
जिथे आपण शिलाई मार्जिंग ठेवलेले आहे त्याच्या पुढे आपण 2.5 इंच घेणं गरजेचं आहे। इथे बघा आपल्याला शिवण्यासाठी म्हणजे इथे शिलाई मारण्यासाठी आपल्याला 1 इंच लागणार आहे, ते मी पुढे बगलच्या पुढे वाढवलेलं आहे बघा। नेहमी अशाच पद्धतीने वाढवायचं आहे आपल्याला प्रिन्स कटमध्ये। तुमचं शिलाईमध्ये थोडं कमी जात असेल 1 इंचापेक्षा तर तुम्ही इथे 1.25 इंच पण घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला बाही लावताना बाही उरत नाही, व्यवस्थित अशी लागली जाते। इथे बघा हे दोन आपण भाग जोडत असतो तेव्हा एक भाग कमी होतो आणि दुसरा भाग जास्त होत असतो, त्याच्यामुळे हा आपण मोजून घेणं गरजेचं आहे बघा। अशा पद्धतीने इथे मोजायचा आहे कपडा। डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणं खूप सोपं आहे, तुम्ही ह्या पद्धतीने नक्की कटिंग करून बघा। आणि चेस्टमध्ये ब्लाऊज बघा कशा पद्धतीने बसणार आहे। इथे बघा फिटिंगच्या वरती पण मी 1/2 इंच घेतलेला आहे आणि ही लाईन ओढून घेतलेली आहे बघा। सर्व प्रिन्स कटला अशाच पद्धतीने पुढच्या साईडला कटिंग करायचं आहे, मोजून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जो आहे तो कटिंग करायचा आहे। इथे बघा ही शिलाई मार्जिंग इथं आपल्याला लागणार आहे। इथे तुम्ही हे वाढवून नाही घेतलं तर आपल्याला बाही लावताना कपडा कमी पडणार आहे। आपण बघा प्रिन्स कटसाठी इथे पण टक्स घेत असतो, जेणेकरून चेस्टमध्ये अजून सुंदर असा ब्लाऊज बसणार आहे। तुम्हाला आवडत असेल तरच घ्यायचा, नसेल घ्यायचा तरी पण तो चालत असतो। इथे बघा अशा पद्धतीने आपण टक्स घेणार आहे। चला आता व्यवस्थित असं आपण कटिंग करून घेणार आहे। आपली बघा किती सविस्तर असं डायरेक्ट कपड्यावर ते सर्व मी मेजरमेंट तुम्हाला टाकून दाखवलेलं आहे। डायरेक्ट कपड्यावरती अशाच पद्धतीने सर्व चेस्ट साईजसाठी आपण कटिंग करत असतो। तुम्ही चेस्ट साईज कोणतीही असो, चेस्ट साईजनुसार आपण बगलचं माप घ्यायचं आहे म्हणजे मुंड्याचं माप, आणि अशाच पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायचं आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे चेस्टनुसार पफचं माप कशा पद्धतीने घ्यायचं आहे, आणि तुम्ही कोणत्याही चेस्ट साईजसाठी ह्याच पद्धतीने डायरेक्ट कटिंग करणार आहे। बघा इथे हा भाग आपला वेस्ट जाणार आहे, म्हणजे आपला इथे पफ पडणार आहे। एकदम सुंदर असा आपला इथे पुढच्या साईडला पफ पडणार आहे। इथे बघा मटक्याचा शेप मी कटिंग करून घेतलेला आहे। आपल्या इतर मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, त्यांच्या खूप गरजेचं आहे। डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणं खूप सोपी पद्धत आहे माझी। इथे बघा व्ही गळ्याचा पण आपण शेप कटिंग करून घेतलेला आहे, बघा किती सुंदर असा आलेला आहे। चला आता मेन कपड्यावरती आपण कटिंग करून घेणार आहे। व्यवस्थित असा आपल्या डाव्या साईडला पाठीचा भाग टाकलेला आहे। मी बॅकला हुक करणार आहे, त्याच्यामुळे मी हा भाग बंद बाजूला ठेवलेला आहे। तुम्हाला इथे पुढे हुक हवा असेल तर पुढचा भाग कटिंग करून घ्यायचा आणि तिथे बनवायचं। गळ्याचा शेप दिलेला आहे तो आपण पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे आणि तिथे हुक पट्टी बनवायची आहे। जो साईडचा भाग आहे तो मी समोरासमोर ठेवलेला आहे बघा, आणि व्यवस्थित 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचं। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। गळा कधीच कटिंग करायचा नाही। जेव्हा आपण पलटी करत असतो तेव्हा शिलाई घेऊन 1/2 इंचाची तेव्हाच आपण कटिंग करायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे स्टिचिंग करण्याची पण। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे स्टिचिंग कशा पद्धतीने करायचे आहे। हा ब्लाऊज मी स्टिच करून दाखवलेला आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूयात। चला बाय बाय।